सर, ओळखलं का? कोणत्याही हाडाच्या मराठी मीडियमवाल्याला हे वाक्य कानावर पडलं की दुसरं काहीही सुचायच्या आधी कुसुमाग्रज आठवतात. माझंही तेच झालं. बाजूला मान वळवून पाहिलं तर कपडेही करदमलेले आणि केसात पाणी सुद्धा. मनात म्हटलं, वा, सगळंच जुळतंय. पार्ल्याला गरवारे सिग्नलपासून पुढे चकाला सिगरेट फॅक्टरीपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फुटपाथवर अनेक गरीब बेघर कुटुंबाचे संसार मांडलेले असतात. वर्षभर ही कुटुंब तिथेच असतात. अपवात पावसाळ्याचे 4 महिने. त्या 4 महिन्यात या सगळ्या कबिल्याला गरवारे सिग्नलचा उड्डाणपूल आपल्या पंखाखाली घेतो. यावर्षी नवीन ऋतू हिवाळा सुरू असल्याने जानेवारी उगवला तरी यातली काही कुटुंब अजूनसुद्धा तिथेच ठाण मांडून आहेत. साधारण 10-12 म्हाताऱ्या, 15 मध्यमवयीन स्त्री पुरुष, 10-15 तरुण तरुणी, तितकीच लहान मुलं आणि तितकीच तान्ही बाळ. अशी एक अजब डेमोग्राफी इथे पाहायला मिळते. या गर्दीतले चेहरेही कायम सारखे नसतात. दर काही दिवसांनी काही चेहरे दिसेनासे होतात आणि काही नवीन चेहऱ्यांची भर त्यात पडत असते. शिफ्ट्समध्ये काम करत असल्याने आणि तेथूनच येणं जाणं असल्याने त्यांचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम माझ्या नजरेला दिसतो. सकाळी 3 विटांवरच्या चुलीवर उकळणाऱ्या कोऱ्या चहापासून सुरू झालेला दिवस रात्री राखाडी फासलेल्या टोपात शिजलेल्या वाफाळलेल्या भात आणि सांबारासोबत संपतो. मधल्या वेळेत आया त्यांच्या चॉकलेटी रंगाच्या बाळांना खसखसून आंघोळ घालतात. काही जण सिग्नलवर फुलांचे बुके, लिंबू, मिरची, स्ट्रॉबेरी असलं काही बाही विकतात. लहान मुलांच्या भांडणात आपापल्या नातवंडांची बाजू घेत म्हाताऱ्या एकमेकींशी वसावसा भांडतात. आणि संध्याकाळ होता होता हा सगळा लवाजमा घोळका करून कोणत्या तरी गहन विषयावर तावातावाने चर्चा करताना दिसतो. रोज न चुकता विषय आणि भाषा दोन्हीही नीट कळत नाही हे मला आता नेमकं पचनी पडायला लागलं होतं. भाषा कोणती तरी दाक्षिणात्य असावी बहुधा. काल संध्याकाळची शिफ्ट संपवून घरी जात असताना ऑफिस बसमधून उतरलो आणि अचानक पावसाची सर आली. सर ओसरायची वाट बघत मी इथेच पुलाखाली थांबलो. रात्री 1:45ची वेळ. इतक्यात कानावर आवाज पडला. सर, ओळखलं का? नाही बाबा. आता? त्याने चेहऱ्यावरचा मास्क खाली घेतला. फार तर 20-22 वय असेल. सॉरी, पण नाही आठवत रे. सर, कुर्ला स्टेशन, कसाऱ्याचं लोकल तिकीट. ओ, ओके 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 आत्ता आठवलं. 2 वर्षापूर्वी पहिला कडक लॉकडाऊन लागला होता. तेव्हा लोकल प्रवास फक्त अत्यावश्यक सेवांपुरता मर्यादित होता. कुर्ला स्टेशनवर मी तिकिटासाठी रांगेत उभा असताना हा मुलगा माझ्याजवळ येऊन, सर, प्लीज एक तिकीट काढून द्याल का, कसारापर्यंत,
प्लीज प्लीज सर, प्लीज, अर्जंट आहे, आई आजारी आहे सर, असं कळवळून म्हणाला होता. मुलगा खरं बोलतोय असं वाटत होतं आणि शिवाय पैसेही मागत नाहीये, तिकीटच मागतोय म्हटल्यावर मीही त्याला माझ्या ओळखपत्रावर लोकलचं तिकीट काढून दिलं होतं. आज तो 2-2.5 वर्षांनी अचानक भेटलेला. अरे पण तू इथे कसा? आलो होतो सर एका कामासाठी. आता घरी जात होतो, पाऊस आला म्हणून थांबलो. पाऊस कधीही पडतोय यावर्षी, हो ना? पुढची काही सेकंद शांततेत गेली. कसाऱ्याला राहतो ना रे तू, मग आता घरी कसं जाणार? माझं गाव आहे सर तिकडे, स्टेशनपासून 30 किलोमीटरवर. अच्छा अच्छा. आई बरी आहे का रे आता? पावसाची सर ओसरेपर्यंत मी संभाषण वाढवायचा प्रयत्न केला. सर ती गेली. ओ, मला ओशाळल्यासारखं झालं. म्हणजे मागच्या वेळेला आपण भेटलो त्यानंतर बरी होती, आत्ता 6 महिन्यापूर्वी वारली. हो. आणि हे बाळ तुझं आहे का? त्याच्या हातात 3-4 महिन्याचं मूल होतं. हे माझंच म्हणा आता, तो बाळाकडे बघत बोलला. म्हणजे म्हणजे आहे तसं बहिणीचं 14व्या वर्षी लग्न लागलेलं तिचं. 4 महिन्यातच पोटुशी राहिली. 7व्या महिन्यात डिलिव्हरी. डिलिव्हरीच्या वेळी गेली बहीण. ही पोर मात्र तेवढी वाचली. मुलाच्या दुसऱ्या लग्नात अडचण नको म्हणून मुलाकडच्यांनी जबाबदारी नाकारली. आमची आई जिवंत असती तर तिने बघितलं असतं हिच्याकडे. आता ती पण नाही आणि दुसरं कोणीच नाही जवळचं. क्रिकेट मॅचचे हायलाईट सांगावे तशी तो त्याच्या आयुष्याची गोष्ट सांगत होता. मग आता हिला घेऊन इथे कुठे राहतो? इथेच पुढे धारावीजवळ भाड्याने घेतली एक खोली. काय करतो आणि जिथे राहतोय तिथेच 2 खोल्या सोडून एक इमिटेशन ज्वेलरीचा कारखाना आहे, त्याच्याकडे काम करतो. अच्छा, शिकलाय किती तू? MA पार्ट 1ला आहे सर, हिस्ट्री, डिस्टन्समधून. अरे मग चांगली नोकरी का नाही बघत? ही असली मजुरीची कामं काय करतोय? मला कौतुक वाटलं. इथं पगार कमी आहे, पण हिच्याकडे बघता येतं साहेब. मी सगळं मटेरियल खोलीवर आणून काम करत बसतो आणि या पोरीकडे पण लक्ष राहतं बघा. तुझं अख्खं आयुष्य बाकी आहे अजून. मला थेट बोलायची हिंमत होत नव्हती. हो साहेब. मागे एकदा ही पोर रात्रभर रडली होती. खूप राग आलेला मला. कंटाळून सकाळी एका अनाथ आश्रमात घेऊन गेलो होतो, पण गेटवरूनच मागे फिरलो सर. नाही हिंमत झाली. तो निग्रहाने सांगत होता सगळं. इथे काय काम मग? आता तो थोडा वरमल्यासारखा वाटला. इकडे तिकडे बघत मग बोलला, ती हिरव्या रंगाच्या साडीत बाई बसलीये बघा,
पुलाखालच्या एका बाईकडे नजर करत तो बोलला, तिच्याकडे दूध पाजायला आणतो हिला. मी आधीच जेमतेम विशीच्या मुलाला अकाली आलेलं उष्ण पालकत्व बघून भारावून जात होतो. तेवढ्यात त्याने हा नवीन बॉम्ब टाकला. दूध पाजायला म्हणजे? कसाऱ्याच्या कुठल्याशा आदिवासी पाड्यातला मुलगा धारावीत भाड्याने राहतो आणि 4 महिन्याच्या बाळाला दूध पाजायला पार्ला अंधेरीत येतो रात्री 1 वाजता? मला कळत नव्हतं काय बोलू. जेमतेम 4 महिन्यांची आहे ही. दूध लागतच ना लहान जीवाला. तू मिल्क बँक बद्दल ऐकलंय का कधी? आई नसलेल्या बाळांना दूध मिळतं साहेब तिकडे, पण आईची छाती नाही मिळत. माझं वाक्य मध्येच तोडलं त्याने. एरवी ही पोर पिशवीतल्या दुधावर दिवसभर राहते, पण कधी कधी रात्री भरल्या पोटाची सुद्धा इतकी रडते की काय करू कळत नाही. नुसत्या दुधाने पोट भरत नाही सर. खरंय, पण त्या बाईला कसं काय ओळखतो रे तू? खरं तर मला पुढे काय बोलू हेच कळत नव्हतं, पण उत्सुकता सुद्धा तितकीच वाढलेली. देव आहे साहेब, भेटतो कुठे ना कुठे, कोणत्या तरी रूपात. बहिणीचं कार्य उरकून हिला घेऊन मुंबईत येत होतो. अशीच वेळ होती रात्रीची. ट्रेनमध्ये विशेष कोणी नव्हतं. कसाऱ्यावरून ट्रेन सुटली, जेमतेम खर्डीला पोचली आणि या पोरीनं गळा काढला. ती पुढचा 1-1.5 तास रडत होती. बाटलीनं दूध पाजत होतो तर तेही घेत नव्हती. ही बाई सुद्धा त्याच डब्यात होती. तो 1-1.5 तास नजर रोखून बघत होती माझ्याकडे. डोंबिवली येता येता एका क्षणाला पोरगी अचानक रडायची थांबली. श्वास घट्ट धरून ठेवलेला, छाती भरल्यासारखी वाटली. चेहरा निळा पडायला लागला. माझं अवसान गळून पडलं. मला वाटलं खेळ खल्लास. तेव्हा ही बाई अचानक जागेवरून उठली. तिच्या कडेवरचं मूल बाजूच्या माणसाकडे देत माझ्या अंगावर जवळपास किंचाळली. तिच्या डोळ्यात आग आणि पाणी एकत्र दिसत होतं. पुढचं 1-1.5 मिनिट तिच्या भाषेतून संतापून काहीतरी बोलली, ज्यातला मला एकही शब्द कळला नाही. शेवटी तिनं तिचे दोन्ही हात पुढे केले. मी काहीही कळण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी चुपचाप पोरीला तिच्या हातात दिलं. ती तिथंच थोडं वळून पोरीला छातीशी घेऊन बसली. 10 मिनिटांनी तिनं पोरीला माझ्याकडे दिलं. पोरगी समाधानाने झोपली होती. इतकी शांत झोपलेली मी तिला कधीच पाहिलं नव्हतं. भेटल्यापासून पहिल्यांदा त्याचा आवाज भरल्यासारखा वाटला. डोळे सुद्धा भिजल्यासारखे वाटले. त्याने नजर फिरवली. मग पुढे? मग काही नाही साहेब. तिच्यासोबत असलेल्या त्या माणसासोबत तोडक्या मोडक्या हिंदीत बोलता बोलता कळलं की ते लोक इथेच राहतात म्हणून. रोज येतो का मग इथे? रोज नाही गरज पडत सर.
पण कधी कधी रात्र झाली की ही पोरगी रडायची थांबतच नाही. मग तिला घेऊन मी येतो. हे आम्हा सुद्धा मी येताना दिसलो की तिचं स्वतःचं मूल छातीपासून खेचून लांब करते आणि हिला आधी जवळ घेते. माझ्या डोक्याला मुंग्या येत होत्या. मेंदू सुन्न पडत चाललेला. मी सोडू का तुला घरापर्यंत? मी इथेच समोर राहतो, पटकन गाडी घेऊन येतो. नको साहेब, आमच्या गावाकडचा एक मुलगा इथं कॉल सेंटरला बस चालवतो. शिफ्टवाल्यांना सोडून या वेळेला रिकामी बस घेऊन येतो तो या बाजूला. तो सोडतो मला बांद्रा कोर्टापर्यंत. मग तिथून मी चालत जातो. नशिबानं खेळलेल्या प्रत्येक चालीवर उत्तर शोधलं होतं त्यानं. त्याच्या प्रत्येक वाक्यागणिक माझे शब्द आटत चाललेले. मला कळत नव्हतं काय बोलू. शब्दच नव्हते उरलेले. न याच्या जखमावर फुंकर मारू शकणारे, ना त्याच्या झगड्याचं कौतुक करू शकणारे. अर्धा मिनिट शांततेत गेला. पाऊस देखील थांबला होता. आम्ही रस्ता क्रॉस करून समोरच्या बाजूला आलो, जिथून त्याच्या त्या मित्राची बस जाणार होती. तुम्ही जा सर, मी जाईन इथून. पुढे काय करणार आहेस? ठरवलंयस काहीच? प्रयत्न सुरू आहे सर. गेल्या वर्षी तलाठ्याची परीक्षा पास झालेलो सर. पण नियुक्तीचं पत्र द्यायला झेडपीमधून पैसे मागितले. नाही जमलं ते. मागच्या वर्षीची PSIची मुख्य परीक्षा पास केली. मुलाखतीचा कॉल पण आलेला सर. पण हे कोविडमुळं अडकून पडलं हे सगळं सर. आणि MA सुरू आहेच. बघू सर, जमेलच कुठेतरी काहीतरी. नशिबाचे सगळे फासे उलट पडत असताना सुद्धा त्याचा नशिबावरचा विश्वास जराही कमी होत नव्हता. कदाचित त्याला त्याच्या जिद्दीवर जास्त विश्वास असावा. तुझा मोबाईल नंबर देतो का? तुमचा सांगा सर. खिशातून मोबाईल काढून त्याने माझा नंबर टाईप केला. मिस कॉल दे मला. नको सर, राहू देत. अरे दे की, काय झालं? नको सर, राहू देत. मला शोधत मदत करायला याल. नकोय मला ते सर. आयुष्यात काही झालोच तर स्वतः पेढे घेऊन येईल तुम्हाला. इथेच राहता ना तुम्ही? त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं स्माईल होतं. कुठून आणत असेल इतकी सकारात्मकता? बस आली सर, ती बघा. तरीही जाता जाता याच्या हातात थोडे पैसे ठेवतोच असं मनाला ठरवून मी समोरून येणाऱ्या बसकडे बघता बघता पाकिटाला हात घातला. 100-500 देऊ की 1000-2000 देऊ असा विचार करेपर्यंत त्याने स्वतःच्या खिशातून 10-10च्या 3 नोटा काढून माझ्या बॅगच्या कप्प्यात टाकल्या. हे तुमचे तिकिटाचे पैसे सर. त्या दिवशी घाईघाईत राहून गेलेले. मी काहीही म्हणेपर्यंत तो बसमध्ये चढला होता आणि बस पुढे निघालीही होती. अच्छा, पुन्हा भेटू सर. मी बराच वेळ
पुढे जाणाऱ्या बसकडे बघत बसलो. अर्धा एक मिनिटं मी तिथेच उभा होतो. नक्की कुणी कुणाच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणायला हवं होतं याचाच विचार करत.